सूरज सूरज येस एक्झॅक्टली सूरज आहे. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू मितू असला की किंतु परंतु वंतू सगळं विसरायचं. मितू पाटील. आदर्श थोडा आतमध्ये राजा बस. चेअर बाहेर आणू नका डगआउटच्या. राहुल चव्हाण आणि मितू पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये राऊंड द ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. ओ हो अडवलाय चेंडू. आणि कोण पपलू. अच्छा पपलू आहे तिथे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू थोडासा हलका ब्रेक होतोय आणि हळुवार पद्धतीने मोनाच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत कोणती धाव नाही येत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. कारण फक्त 2 धावा धावफलकावरती दिसत आहेत. सूरजचं हे षटक. मितू बघूयात कशा प्रकारची बॅटिंग इथून पुढे येणाऱ्या चेंडूवरती करतोय. अडवण्याचा प्रयत्न परंतु लांब राहिलाय. क्षेत्ररक्षक लांब राहिलाय आणि म्हणूनच लांब लचक धावा देणारा हा चौकार. VBL चौकार. भाऊ मात्रेचा संघ अर्णा 11 आणि या अर्णा 11 मध्ये आतापर्यंतचा खेळ खरोखरच पैकी डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. फेकी खूप चांगली केली गेली. रोहन मोरे तिथे बॅक करत असताना दिसले आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चेंडूचा खेळ किती शिल्लक आहे. 5 मला वाटते चेंडू झालेत आतापर्यंत. 7 धावा धावफलकावरती. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू वेगानं फेकी. मोना वासिमच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब या संघाच्या. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. हो समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. हो चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 10 येस 2 चेंडू झालेत. आणि त्यानंतर फेकी. कराप सूरज. हा नाना बोलता बोलता अखेरकार इथे धाव कंप्लीट केलीये. शानदार चित्र मैदानाच्या आतमध्ये. ज्या संघाने म्हणजे ज्यावेळेला मगाशी 57 धावा झाल्या होत्या विपुल त्यावेळेला अनेक चौकार पाया घालून हाता घालून सगळीकडून गेले होते. परंतु ते चौकार गेल्यानंतर जर का यावेळेला खराब स्ट्रोक मितू पाटीलचा कंट्रोल त्याने गमावलाय आणि त्याला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचा पदर. पहिला हादरा UCC ला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावा दाखल करतेयत 11. दीपक ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. दीपकच्या खांद्यावरती ब्ल्यू जर्सी आहे आणि ही ब्ल्यू जर्सी असल्या कारणानं त्याने संघामध्ये काहीतरी विशेष खेळ केलाय म्हणून त्याला ती जर्सी बघा. हो काय जबरदस्त फटका आहे. शरीरापासून लांबून खेळलं चेंडूला आणि त्यानंतर हाफ ड्राईव्हचा कडक शॉट. चौकार आला. चौकाराने मात्र जे काही धावफलक थांबून ठेवलं तर ते मात्र आता त्या धावफलकाचा उद्रेक होताना दिसतोय आणि चेंडू सीमारेखा पार. चौकार. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. वसीम म्हणजेच मोना
डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग चांगली आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 8 ची सरासरी कायम आहे आणि या 8 ने मोठी गाठ सुद्धा पडलेली आहे. म्हणून 2 षटकांच्या समाप्तीनंतर हो 15 आहेत, मला वाटलं 16 आहेत. 15 धाबा दापलकर. त्यात 2 षटकं संपली आहेत. आता तिसरं षटक रोहन मोरे नवीन गोलंदाजी मार्कवरती येऊन सज्ज होईल. बघा 15 मिनिटाचा अवधी आल्या कारणानं एक वेगळी शिस्त सुद्धा येते. विरार क्रिकेट असोसिएशनने या VPL दरम्यान आणि ती शिस्त लावल्या कारणानं आता प्रत्येकाला आपली वेळ माहीत आहे. पहिल्याच मॅच मध्ये मला वाटते त्या वेळेचं नुकसान किरण इनामला होताना आपण बघितलं. ज्या वेळेला त्यांनी एक क्षेत्ररक्षक मैदानाबाहेर पाठवला आणि तिथे 2 बॉल 4 ची गरज असताना चौकार मारुतीच्या बॅटमधून आला. जिथला क्षेत्ररक्षक काढला तिथेच चौकार गेला. त्यामुळे त्या एका खेळाडूची किंमत त्यांना कळाली. रोहन मोरेच्या हो इथे हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईड. राहुल चव्हाण एक घातक फलंदाज. तुम्ही त्याला क्रिस गेल म्हणू शकता. त्याचा लुक त्याची फलंदाजी सगळी त्याच पद्धतीची असते. ज्यावेळेला पूर्वी बॉक्स आणि टॅबचं मैदान आणि अशा स्थिती कुठे असायच्या अशा कंडिशनमध्ये चांगला खेळ राहुलचा बघायला मिळायचा. 16 धाबा 16. हो पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. लगातार 2 अवांतरित धावा देणारे चेंडू आणि धावफलक 17 वरती. जी सरासरी दोन्ही गोलंदाजांनी ठेवली होती त्या सरासरीला थांबवण्याचा किंवा त्या सरासरीला मेंटेन किंवा त्याच्यापेक्षा कमी धावा देण्याचा प्रयत्न हा रोहन करतोय, परंतु त्याला तितकं यश मिळत नाहीये. चेंडू आता वाईड लगातार 3 वाईड आल्यात आणि लगातार 3 वाईड आल्यानंतर आता अडचणी भाऊ मात्रेसाठी वाढल्यात, रोहन मोरेसाठी वाढल्यात. हो यावेळेला लटकवलेला चेंडू आणि अखेरकार ती लेंथ अर्जित केली, ती लाईन अर्जित केली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतीये. चांगली गोलंदाजी अरणा 11ची आतापर्यंत बघायला मिळाली, परंतु युसीसीच्या माध्यमातून त्या धावा येत नाहीयेत. मितू पाटील बाद झाल्यानंतर दीपक ठाकूरचा एक फटका आणि त्यानंतर पुन्हा वाईड. एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत आणि त्यामुळे धावफलक आता बहरामध्ये आलंय, रंगामध्ये आलंय. 19 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हो पुन्हा एकदा खाली आणि निर्धाव येतोय. धावा बॅटने निघालेल्या नाही आहेत, फक्त वाईड. फक्त वाईडचा पाडा बोलता डचा ट कधी होतो कळत नाही, म्हणजे वाईट. आणि ती वाईट वेळ आली की मग कहाणी खतम. मग तुम्ही कितीही धावा बनवा किंवा कितीही कमी धावा द्या. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. आता भाऊ मात्र एका बाजूने म्हणत असतील की एखादा चौकार गेला असता तर परवडला असता, परंतु या धावा न सहन होणाऱ्यात. अतिरिक्त धावा धावफलकावरती ऍड होतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बाउंड्री लाईनच्या थोडा अगोदर चेंडू पडला आणि या चेंडूवरती येते चौकार. 4 धावा. चौकार आला. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा 20. यस 20 आफ्टर द 3 बॉल्स. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. 23 आहे का? 23 धावा आहेत, माफ करा. 23. 19 नंतर चौकार. चोवीस. ओहो आणि इथे काय घडलंय? नक्की काय घडलं? बेल्स नाही पडली? हो
विवेक सर रन आहे का बाय? अच्छा, 1 रन आहे. म्हणजे काळ वेळ आली होती परंतु वेळ आली नव्हती. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती, अशी काहीशी स्थिती ती. लेग स्टंपला चेंडू घासून चाटून निघून गेला. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. कहाणी थोडीशी थांबल्यासारखं वाटायला लागली. UCCला अजून इथून मोठमोठे फटके अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट. रोहनच्या एक्स्ट्राची गाथा अजूनही कायम आहे आणि या एक्स्ट्राची आता तितकीशी म्हणजे झळ लागणार नाही, पण जशी मॅच दुसऱ्या इनिंगमध्ये जाईल, दुसऱ्या इनिंगमध्ये जर का इथून धावा, 1 चेंडू 2 धावा किंवा बॉल टू रन्स अशा प्रकारचे इक्वेशन येत असताना मॅच जशी शेवटच्या चरणामध्ये जाईल त्यावेळेला या धावा तुम्हाला काट्यासारख्या टोकतील. मग तेव्हा होणारा त्रासाला तुम्हाला सहन करणं थोडंसं अवघडून बसेल. शेवटचा अंतिम चेंडू आणि हा चेंडू सुद्धा येतोय डॉट. अखेरकार षटक संपलं आणि या षटकामध्ये तब्बल 12 चेंडू हाताळले गेले आणि 12 चेंडू हाताळले गेले आणि अखेरकार धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकं संपलीत आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाते ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस. वेळेचं बंधन, त्या वेळेमध्ये काय इथे षटकं कंप्लीट केली जातील की नाही ते बघितलं जाईल. तुर्तास डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं फेकी वेगानं. ओ फेकी वेगानं, परंतु धाव सुद्धा तितकीच वेगानं कंप्लीट केली दीपक ठाकूरने. ठाकूरदा जवाब नाही. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. भाऊ मात्रेची बॅटिंग सगळ्यांनी बघितली पहिल्या मॅच मध्ये काय झाली होती आणि आतापर्यंतचं सर्वात मोठं धावफलक भाऊ मात्रेने आपल्याला दाखवलं. पण UCC ने सुद्धा खूप चांगला खेळ इथे दाखवलाय. एक सामना त्यांनी सुद्धा जिंकलाय. दौलेश महेश ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल साहेबांना की आपण मंचावरती यायचे. दौलेशजी ठाकूर साहेब, आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत BPL सीझन 2 च्या वतीनं. आपणास विनंती की आपण आदरपूर्वक मंचावरती यायचंय. विशेष अतिथी त्यांचं विशेष आगमन आपल्या मंचावरती होतंय. साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या विरार क्रिकेट असोसिएशन आणि BPL च्या वतीनं. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. यानंतर होणारी मॅच त्याच्या टॉससाठी यायचंय. BVA भाग्य 11 आणि वन शाहील 11. वन शाहील 11 आणि BVA भाग्य 11. यस, फलंदाज बाद. चला, कुमार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ. बघूयात काय घडतं या पुढील चेंडूवरती. ओहो, वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला गेला. बॅट लवकर फिरली. चेंडू मागून गेला आणि मागून गेल्या कारणानं त्याचं भुगतान सुद्धा बघावं लागतंय. डॉट बॉल येतोय. आता अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. किती धावांपर्यंत पोहोचलं जाईल, किती धावा धापलकात दाखवल्या जातील. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. बॅट सोडली आहे. ओहो, राहुल ज्याला पाहिजे होती स्ट्राईक, तो स्ट्राईक मिळते परंतु त्याला नाही. तिथे गोलंदाजाला स्ट्राईक मिळते म्हणजे ब्रेक थ्रू मिळतोय. फलंदाज बाद. राहुल डिपार्ट्स. एकोणतीस धावा धावफलकावरती. जयेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला नो बॉल. नो बॉल आणि या नो वरती 1 धाव प्लस आणि नंतर फ्री हिट म्हणजे या 2 धावा काउंट होतील.
धावफलक 31 वरती 31. चला लास्ट बॉल आहे. चला एक प्लेयर बाहेर काढावा लागेल. थँक्यू. लवकरात लवकर एक प्लेयर बाहेर काढा. मॅच स्टार्ट. 15 मिनिटं झालेली आहेत. काढलाय. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. पपलू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. खरा. ओ व्हॉट अ फील्ड. क्या बात आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा. आणि इथे बाद आहे की नाही बघितले जाईल. दुसऱ्या रनाला गडी बाद झाला की नाही तो बघितलं जाईल. तो निर्णय सुद्धा येईल. तोपर्यंत आपण इथे लॉट्स टाकले जाणार आहेत. जितू क्षेत्रीय आणि जोगीत आहेत. एक कॅमेरा आमच्या स्टेजवरती येऊ द्यात. चर्चा केली जाणार आहे. त्या एकच रन. विकेट आहे. चला विकेट आहे. एकच रन आणि एका धावेनिशी धावफलक किती झाले. 32 झाल्यात. 33चं लक्ष आहे. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. येस. एकच काउंट केलाय. एकच काउंट केलाय. आई माऊली गुरुवारची पहिली टीम. शुक्रवारची पहिली टीम मोरेगाव चॅलेंजर्स. शनिवार पहिली टीम शिवसाई. रविवार पहिली टीम श्री स्पोर्ट्स. गुरुवार दुसरी टीम. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज पाठवा मैदानात. गुरुवार दुसरी टीम श्री स्पोर्ट्स. काय रे. माफ करा श्री स्पोर्ट्स संडेला आहे. चला डायरेक्ट एकदाच सांगितलं जाईल. तोपर्यंत मॅच वरती आपण लक्ष देऊयात. ॲलन गावद्या पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेन होती आणि दिलाय. पाठवलाय आणि पाठवून देत असताना चेंडूला सीमारेषा सुद्धा दाखवली. चौकार. ॲलन गावद्या एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आशुतोष. आशुतोष म्हणजेच गोलू. अशी जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. आणि आता समीर गोलंदाजी मार्क वरती आहे. धावफलक 4. मागे खेळण्याचा प्रयत्न. मितूच्या हातामध्ये चेंडू. UCC आणि अरणा 11 या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. ही लो स्कोरिंग मॅच आहे. आणि ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच होते त्यावेळेला सगळ्यांची धडधड वाढायला चालू होते. जशी BP लो झाल्यावरती होते. आता इथे कोणाचा. ॲलन जागा बनून खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रनांची बरसात. आठ धावा धावफलकावरती. कमी धावा आहेत. त्यामुळे या धावा वाचवण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि कोणत्या गोलंदाजाला वापरून आपण मॅच मध्ये जिवंत राहू याच्यासाठी तुमच्याकडे प्लॅन असणं गरजेचं. प्लॅन आहे आणि त्याचं एक्झिक्युशन. परंतु एक्झिक्युशन होऊ देत नाहीयेत. ॲलन गावद्या ही इज ऑन फायर. चेंडूला लगातार सीमारेखा पार पाठवतायत.
3 चौकार आतापर्यंत आलेत मागील 4 चेंडूमध्ये. हो यावेळेला वेट जास्त केलं. आडव्या बॅटनी खेळणं गरजेचं होतं, तिथं सरळ बॅटनी खेळले आणि सिंगल मात्र धावून कंप्लीट केले. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावपल 33चा पाठलाग आहे आणि असं असताना 13 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. चेंडू हवेमध्ये काही काळ राहिला, ज्याने टर्न घेतल्यानंतर 1 धाव मात्र येते. आशुतोष ने सिंगल धाव धावून कंप्लीट केली. पहिलं षटक संपलं, 14 वरती धावपलक जाऊन पोहोचले. बिनबाद अरणा 11. हो बॅटची एज आणि आशुतोषच्या बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला सीमारेखा पार केलाय. आता ही काहीशी अशी स्थिती आहे ना की डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवलं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिद्धेश राऊत आमच्यापर्यंत माहिती देतील कोणत्या टीम कोणत्या दिवशी खेळणार, राईट. आणि त्यानंतर आम्ही ते अनाऊन्स करणार आहोत. नगराध्यक्ष कार्यसम्राट नगरसेवक चषकाची किशोरनाना पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मोरेगावात. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक अमितचं आतापर्यंत त्याने चांगलं म्हणता नाही येणार कारण पहिल्या चेंडूची चौकार सुद्धा आलाय. रनबॉल इक्वेशनच्या आतमध्ये या धावा आहेत. डाऊन दी ग्राउंड वॉट अ शॉट. चांगली फिल्डिंग, फेकी वेगाने फेकी झाली, परंतु जोपर्यंत चेंडू यष्टांवरती येऊन थांबेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. दौलेजी ठाकूर साहेबांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल यापुढील होणाऱ्या मॅचचा. टॉस का पास थोडं खाली करा मित्रांनो. दादा तुम्ही पण उठा. दौलतजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार इथे बघायला मिळतात. BVA भाग्य 11 आणि दुसऱ्या बाजूला वंश शाहील 11. कोणी जिंकला? BVA भाग्य 11. थँक्यू सो मच. निर्णय समीर फील्ड फर्स्ट. मी दौलतजी ठाकूर साहेबांना विनंती केली की आपण स्थानापन्न व्हायचंय. किती धावा? 21 झाल्यात. 2 षटकं संपलीत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. राहुल चौहानच्या हातामध्ये चेंडू दिला आणि आशुतोष समोर असेल. सी फॉर्मॅटमध्ये आशुतोषची बॅटिंग बघण्यासारखी असते आणि सर्कलमध्ये सुद्धा तो आपली आता वेगळी ओळख निर्माण करायला लागलाय. मागील स्पर्धा ज्यावेळेला इथे झाली त्यावेळेला आशुतोषची बॅटिंग खूप चांगली झाली होती. ज्यावेळेला 3 चेंडू 16 धावांची गरज होती त्यावेळेला 3 चेंडू 3 चौकार त्याने मारले होते. परंतु ॲलन गावद्या आपल्या अनुभवाला खूप चांगल्या प्रकारे वापरतायत, युटिलाइज करतायत आणि चौकारांची आतिषबाजी त्यांची कायम आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग. सामना लवकर फिनिश करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न. ओ क्या बात आहे. यूज ऑफ द पेस. गतीला पूर्णपणे वापरलं आणि त्यानंतर चेंडूला चौकाराच्या दिशेने धाडलंय. आतापर्यंत ॲलनने 5 चौकार मारलेत. 3 धावांची अजूनही गरज. 30 धावा धावपलकावरती आहे. 30. सिंगल येस सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. हा नाना बोलता 2 कंप्लीट आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. विपुल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 धावेची गरज. स्कोर लेवल आणि अशा प्रकारे चौकार 6वा चौकार आला. ॲलन गावद्याने मॅचला फिनिश केलं आणि अरणा 11ने हा सामना जिंकला. हार्ड लक UCC.
कमी धावा झाल्या, त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला मागे राहावं लागलं. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच चला मैदानात दाखल व्हा. BVA भाग्य 11. BVA भाग्य 11 आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय. चलिए जल्द से जल्द. BVA भाग्य 11 चला मैदानात दाखल व्हा. आपली फिल्डिंग आहे.